जर्मनीमध्ये जर मास्टर्स करायचं असेल तर दोन ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये करू शकता किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये करू शकता. पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला फक्त सेमिस्टरचे 25 ते 30,000 रुपये फी भरावी लागेल. पण प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला एका वर्षाचे जवळजवळ 20 लाख पर्यंत खर्च येऊ शकतो. तर पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन मिळण्यासाठी तुमचे बॅचलर्समध्ये जवळजवळ 60 ते 65% असले पाहिजेत. तुमच्याजवळ IELTSचा म्हणजे इंग्लिश लँग्वेजचा जवळजवळ 6.5च्या वर स्कोअर असला पाहिजे. तुमच्याजवळ APS सर्टिफिकेट असलं पाहिजे. 2 लोकांचं तुमच्याजवळ रेफरन्स असणं गरजेचं आहे. एक स्ट्रॉंग तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पज दाखवावं लागेल की तुम्हाला का बरं इथं हा कोर्स करण्यासाठी यायचा आहे, आणि एक चांगला युरो फॉर्मॅट मधला रिझ्युमे. युनिव्हर्सिटी आणि कोर्स निवडण्यासाठी तुम्हाला जायचं आहे DART.de वर किंवा हॉकशुलर कॉम्पॉसवर आणि कमीत कमी 10 युनिव्हर्सिटीज शॉर्टलिस्ट करा. काही युनिव्हर्सिटीज युनिअसिस्ट वरून अप्लिकेशन स्वीकारतात आणि काही युनिव्हर्सिटीज डायरेक्टली त्यांच्या साईटवरून अप्लिकेशन स्वीकारतात. जर तुम्हाला एखाद्या युनिव्हर्सिटीतून ऍडमिशन लेटर मिळालं तर मग विजासाठी डॉक्युमेंट्स जमा करायचे, ब्लॉक अकाउंट बनवायचं, जे विजा वगैरे अप्लाय करून इथं यायचं. इथं आल्यानंतर तुम्ही मग तुमचं एज्युकेशन करता करता पार्ट टाइम जॉब पण करू शकता. आणि जेव्हा तुमचं मास्टर्स कंप्लीट होईल त्याच्यानंतर तुम्हाला 18 महिन्याचा जॉब सिकर व्हिसा सुद्धा मिळतो आणि मग तुम्ही मास्टर्स कंप्लीट झाल्यानंतर इथं फुल टाइम जॉबसाठी अप्लाय करू शकता. मी या टॉपिकवर माझ्या युट्यूब चॅनलवर एकदम डिटेल्डमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे ऑलरेडी. आणि जर तुम्हाला ही चेकलिस्ट हवी असेल तर कमेंटमध्ये M टाईप करा. मी तुम्हाला ही चेकलिस्ट सेंड करेल आणि मला फॉलो करायला विसरू नका.